आणि हे सगळं आपल्याला पुरवणारा आपला एकच देव म्हणजे तो म्हणजे रमाईंचं कुंकू. म्हणून मी 33 कोटींचे हिरे त्या कुंकवामध्ये लावलेले आहेत. ह्या गोल्ड कंपनीमधून येणाऱ्या काळामध्ये फ्युचरसाठी म्हणजे खूप मदत होईल. आलेले आहेत. समुद्रात जेवढं सोनं आहे तेवढं काढायचं आणि प्रत्येक गरिबाच्या घरी वाटायचं, हे काम आम्ही करणार आहोत. आणि आपल्याला सोनं सप्लाय करणार आहेत सर. आणि त्यांचे सोन्याचे कपड्याची फैक्ट्री है. म्हणजे आपल्या दोस्तों नमो बुद्धाय, जय भीम। दोस्तों मेरा नाम है निहाल और स्वागत है आपके अपने यूट्यूब चैनल पे। दोस्तों यूँ तो आपने कई गोल्डमैन देखे होंगे, पर आज मैं आपको जिस गोल्डमैन से मिलाने वाला हूँ वह बहुत खास है। दोस्तों इन्होंने माता रमाई जयंती के उपलक्ष्य में कई करोड़ रुपए की साड़ी बनाई है, जो कि गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल होने जा रही है। साथ ही साथ उनके घर में माता रमाई की एक फोटो लगी है, जिसमें 33 करोड़ रुपए की हीरे लगे हैं, साथ ही साथ सोना अलग से है। और उन्होंने हर एक आम्बेडकरवादी के लिए एक ऐसा प्लेटफॉर्म तैयार किया है जिसे फॉलो करके हर कोई आम्बेडकरवादी दोस्तों करोड़पति बन सकता है। दोस्तों इसलिए इस वीडियो को पूरी एंड तक देखिए और वीडियो को बिल्कुल भी स्किप मत कीजिए। दोस्तों सबसे पहले हम जानते हैं कि वह शख्स है कौन। दोस्तों इनका नाम है रोहित पिसाल, और आज ही मेरी उनसे मुलाकात हुई। उन्होंने क्या कहा है वो भी मैं आपको जरूर सुनाऊंगा। उन्होंने आम्बेडकरवादियों के लिए एक ऐसा प्लेटफॉर्म तैयार किया है वो भी मैं आपको सुनाऊंगा। सबसे पहले हम जानते हैं कि रोहित पिसाल है कौन और करते क्या है, और इनको गोल्डन मैन की पदवी क्यों मिली है। दोस्तों आप सभी को मैं बता देना चाहता हूँ कि रोहित पिसाल एक गोल्डन मैन है, जो कि समुद्र से सोना निकालने का काम करते हैं। दोस्तों संपूर्ण एशिया में ये कॉन्ट्रैक्ट सिर्फ 3 ही लोगों को दिया गया है, जिसमें कि रोहित पिसाल इनकी भी कंपनी आती है। दोस्तों ये जो है समुद्र से माइनिंग करके सोना बाहर निकालते हैं, फिर उसे मार्केट में लाया जाता है। साथ ही साथ वह कट्टर आम्बेडकरवादी भी है, भगवान गौतम बुद्ध और महात्मा ज्योतिबा फुले को बहुत ज़्यादा फॉलो करते हैं। यहाँ तक के कई लाख रुपए का तथागत भगवान गौतम बुद्ध का फेस वाला लॉकेट वो अपने गले में पहने हुए होते हैं। दोस्तों इस बार उन्होंने ऐसा करिश्मा करके दिखाया है। दोस्तों माता रमाई जयंती के उपलक्ष्य में उन्होंने कई करोड़ रुपए की साड़ी बनाई है, जो कि गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल होने वाली है। दोस्तों उन्होंने एक प्लेटफॉर्म ऐसा तैयार किया है जिसे फॉलो करके हर कोई आम्बेडकरवादी दोस्तों करोड़पति बन सकता है। दोस्तों अगर मैं उनके पर्सनल लाइफ की अगर बात करूं तो उनके ऑफिस में हर एक चीज सोने की है, चाहे वह पेन हो, साइकिल हो, टेबल हो, लैपटॉप हो, मोबाइल हो, हर एक चीज उनकी सोने की बनी है। दोस्तों भगवान गौतम बुद्ध और बाबा साहब आम्बेडकर जी के विचारों पे वो आगे बढ़ते हैं। दोस्तों आज भी उनसे मुलाकात हुई। माता रमाई जयंती के उपलक्ष्य में वह नागपुर आए थे, और माता रमाई के उपलक्ष्य में उन्होंने क्या कहा है चलिए मैं आपको दिखाता हूँ। और साथ ही साथ उन्होंने जो साड़ी बनाई है कितनी करोड़ रुपए की है और गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड में कब शामिल होने वाली है, उसके बारे में भी हम उन्हीं से जानते हैं। संख्येमध्ये असाल अशी अपेक्षा करतो, आणि माता रमाईंची आपण सगळे जयंती सेलिब्रेट करतोय। तर मी म्हणजे मागच्या वर्षी माता रमाईंची मी साडी बनवली, आणि मॅडम आयर्न मॅन म्हटल्या, आयर्न मॅन नाही मॅडम गोल्ड मॅन आहे। ओके एनिवेज आता लोखंड विकत नाही एनिवेज तर जसं हिंदू धर्मामध्ये 33 कोट देव आहेत, म्हणजे 33 व्हरायटीज ऑफ गॉड। मग 11 वासू, इंद्र, ब्रह्मा असे 33 प्रकारचे देव आहेत, आणि हे तुम्हाला अन्न, पाणी, निवारा, वस्त्र देतात, हे सगळंच तुम्हाला पुरवतात। आणि हे सगळं आपल्याला पुरवणारा आपला एकच देव म्हणजे तो म्हणजे रमाईंचं कुंकू। म्हणून मी 33 कोटींचे हिरे त्या कुंकवामध्ये लावलेले आहेत। आणि रमाईंचं चित्र ते असं म्हणजे खांद्यावर पदरावर आहे ते, कारण आणि ते आपण गोल्डमध्ये 2 किलो गोल्ड त्याच्यामध्ये आपण लावलेलं आहे। तर त्याच्या पाठी संदेश असा होता की ज्या माऊलींनी फाटक्या पदरांनी संसार केला आणि ह्या समाजाला उभं करण्याचं जे कार्य केलं, आज तो समाज आपल्या पायावर असा उभा आहे की तोच फाटलेला पदर आज तो सोन्याने आणि हिऱ्याने मोडू शकतो। ते आम्ही दाखवून दिलेलं आहे जगामध्ये।
आता सगळ्यात महागडी जी साडी होती ती 42 कोटींची होती रेड्डी ब्रदर्स, पण त्याच्यामध्ये काही ते त्यांचे टेक्निकल इश्यूज झाले म्हणून आता ती नाही आहे. मग आता जी दुसरी साडी आहे ती नीता अंबानींची आहे, ती 25 लाखाची आहे. तर आपली 39 कोटींची आहे. तर 100% आपण गिनीज रेकॉर्डपर्यंत पोहोचू आणि तुमच्या सगळ्यांना ह्या गोल्ड कंपनीमधून येणाऱ्या काळामध्ये फ्युचरसाठी म्हणजे खूप मदत होईल. आणि तुमच्या सर्वांना माझ्यातर्फे म्हणजे ॲक्च्युली बेस्ट विशेस अँड कॉंग्रॅच्युलेशन्स दॅट यू हॅव स्टार्टेड ऑल दिस अँड थँक्यू व्हेरी मच. आणि पुन्हा येईन तर तुम्ही म्हणजे मोठ्या संख्येने असाल अशी अपेक्षा नक्कीच करेन. जय भीम. दोस्तों यहाँ तक आपने वीडियो देखे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और साथ में बेल आइकन जरूर दबाइए. और हम आपके हर एक कमेंट पढ़ रहे हैं और साथ ही साथ आपके कमेंट जो कि है मैं उनके पास भी भेजने की पूरी कोशिश करूंगा, इसलिए कमेंट में आपकी राय जरूर बताइए. दोस्तों उन्होंने हर एक आंबेडकरवादी के लिए कौन सा प्लेटफॉर्म बनाया है, चलिए हम वह भी जानते हैं. ज्या पर्सनॅलिटीजचे पाय लागलेले आहेत ती साधारण पर्सनॅलिटी नाही आहे आणि हे सगळं घडून आलं गोंडाने मॅडमच्या माध्यमातून. आम्ही मीडियाच्या माध्यमातून मी भेटणारच होतो, मुंबईला जाऊन भेटणार होतो, पण त्यांनी म्हटलं युनिव्हर्सलला जे आहे ते जर लवकर करायचं असेल त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे पाय इथे लाभणं, आपण मुंबईला जायची गरज पडली नाही. हे खूप मोठं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आपण जो कॉन्सेप्ट तयार केलेला आहे हा प्रत्येक गरिबाच्या घरी 10 तोडे 20 तोडे 50 तोडे 100 तोडे सोनं गेलं पाहिजे. याचा एकच उद्देश आहे की आपले बुद्धिस्ट इकॉनॉमी मोठी झाली पाहिजे. हा एक सोशल इकॉनॉमी फाउंडेशन प्रोजेक्ट आपण डिझाईन केलेला आहे. आणि पुढे दादांचे इंटरनॅशनल लेवल ऑफिसेस आहेत, त्यांचा इंटरनॅशनल लेवलचा बिझनेस आहे. समुद्रातून गोल्ड काढून त्याचे क्लॉथ बनवण्याची त्यांची फॅक्टरी आहे, मला वाटते मॉरिशसला फॅक्टरी आहे. आणि मुंबईत अंधेरीला ऑफिस आहेत, 2 ऑफिस आहेत मुंबई शहरात. आणि खूप मोठं काम आहे त्यांच्याकडे, खूप मोठं एम्पायर आहे, खूप मोठी टीम आहे. ही यूट्यूब बघताना गर्वाची गोष्ट वाटत होती की जगातल्या 3 कंपन्यांमध्ये आपल्या माणसाची कंपनी आणि ते इंडियात नंबर 1. तर हे खूप मोठी गर्वाची गोष्ट आपल्याला दिसली. त्या दिवसापासून नुसतं व्हिडिओ पाहूनच माझा कॉन्फिडन्स वाढत होता की यस बरोबर आहे. व्हिडिओ पाहून तुमचा पण कॉन्फिडन्स वाढला असेल. मी तर सगळंच पाहत राहिलो मी. रोज सकाळ संध्याकाळ व्हिडिओ सगळे बघत होते राईट. तर हे असं आहे की आपली नियत जर साफ आहे बिझनेस करण्याची किंवा लोकांच्या घरी प्रामाणिकपणे 50 तोडे 100 तोडे गेले पाहिजे, ही आपली नियत साफ आहे, तर त्याच्यासाठी ते बॅकअप म्हणून आपल्या सोबत आलेले आहेत. समुद्रात जेवढं सोनं आहे तेवढं काढायचं आणि प्रत्येक गरिबाच्या घरी वाटायचं, हे काम आम्ही करणार आहोत. आणि आपल्याला सोनं सप्लाय करणार आहेत सर. आणि त्यांचे सोन्याची कपड्याची फॅक्टरी आहे, म्हणजे आपल्या शर्टला तिथे सोनं मळवून देतात ते त्यांचे टेक्नॉलॉजीने. तो शर्ट धुतला तरी ते काही सोनं वेस्ट होत नाही, पण तो शर्ट कधी विकला तरी विकणार आहे बरोबर आहे. त्याच्यात इनबिल्ट प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय आहे की आता आपण बाकी कपडे फाटतात, धुवून हे होतात, पण त्यांची क्वालिटी खूप रिच आहे आणि फॉरेनमध्ये खूप त्यांचा व्यवसाय आहे, विकतात आहेत ते सगळ्या गोष्टी. तर आपल्या ऑफिसला आता पुढचे जे प्लॅनिंग्स आहेत, आता तर माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचा विचार होता, पण सोबतच सरांचे एक्सपर्ट टीम आलेली आहे, सर मॅनेजर आहेत, त्यांची स्वतःची मायनिंगचे बिस्किट बनवण्याचे वगैरे कारखाने आहेत. तर आपल्याला सगळं रेडीमेड मिळालं, सगळं रेडीमेड. म्हणजे आपल्याला आता त्याच्यात काही करायची गरज नाही, किंतु परंतु नाही. आणि एकच उद्देश आहे, सगळे लोक श्रीमंत झाले पाहिजे. स्पेशली तळमळ आहे, आपल्या लोकांनी फ्रंटला यावं, पण दुसरेच लोक आधी येतात ना, फटाफट आपल्या आयडिया लावून घेतात आहेत. त्याच्यामुळे आता आपण घाई करायला पाहिजे. आपल्याजवळ पूर्ण समुद्रच आलेला आहे. किती बालट्या काढायचं, किती बालट्या सोनं काढायचं ते तुम्हाला ठरवायचं आहे, बरोबर आहे. ते कहावत आहे ना की समुद्र आपके पास है, जितना काम करोगे उतना सोना मिलेगा. तर समोरची पिढी आपलं धन्यवाद करेल. आणि आता आर्थिक खूप मोठी क्रांती आपण करू शकतो. बघा 5000 वर्षाचा इतिहास एका राज्यघटनेने पटकन बदलवलं बाबासाहेब, राईट. म्हणजे राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता, आता बाबासाहेबांच्या संविधानाच्या वोट सिस्टम मधून राजा तयार होतो. म्हणजे पंतप्रधान, आमदार, खासदार जे काही आहे,
राईट. तर तसंच आपल्याला करायचं आहे. आता इकॉनॉमी स्टँड करण्याकडे फुल फोकस करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे बघा, बालाजी मंदिरात इतर समाजाचे लोक सोनं वाहतात. आपण एक चंदा मागायला गेलं तर भेटत नाही, कारण आपली परिस्थिती गरीब आहे. आणि हे जे 10 रुपयाची थाली काढलेली आहे ते फक्त आपल्या डाऊन लोकांसाठी आहे. सिंधी, मारवाडी, गुजराती बाकी लोक लागतात का 10 रुपयाच्या थालीत शिवभोजन? तिथे नाही करायचं. आता आपल्याला सक्षम व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी हा गोल्डचा पूर्ण रिसर्च करून स्पेशली गोल्ड का आणला आपण बिझनेसमध्ये? कहावत ऐकली असेल तुम्ही, लोहे को लोहा काटता है. एवढ्या मोठ्या जाड्या जोड्या लोह्याला त्याच लोह्यापासून बनलेली आरी कापते, 2 तुकडे करते, बरोबर. आणि आता महागाई म्हणते मी आणि आमचे पगार म्हणतात मी. महागाईला पेलू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या मनात कॉन्सेप्ट आलं कि लोहे को लोहा जैसा काटता है तो महंगाई को अगर काटना है तो हमको गोल्ड की तलवार बन के मार्केट में उतरना पड़ेगा. तो तुम्हारी गरीबी ऐसी दूर हो जाएगी फटाफट. कारण आपण सोनं आणि पैसे दोनच गोष्टीत काम करणार आहोत. एखाद्याचं प्रॉडक्ट विकेल कधी आणि मग त्याच्यावर मार्जिन मिळेल कधी आणि घरी पैसे येतील कधी. आता तो टाइमपास नाही करायचा आहे. इथे कोणाचाच किमती वेळ वाया जाणार नाही. जे क्षणाला तुम्ही काम कराल, एका दिवशी 50,000 कमवू शकता. मी एका दिवशी म्हणत आहे, राईट. एका दिवशी 50,000 लाख रुपये तुम्ही या बिझनेसमधून कमवू शकता. जे फॉरेनला पॅकेज देतात ते सगळे आपण इथे आपल्या बिझनेसच्या सिस्टममधून उभं केलेलं आहे. फक्त भारत जोडो यात्रा करायची आहे. बुद्धाचा जो धागा असतो ना आपण परित्राण पाठ करताना देतो, बस युनायटेड व्हायचं आहे, एकत्र यायचं आहे ना आपल्याला स्वतःला सक्षम आपणच करू शकतो. जसं व्हीसी प्रकार आहे, एकाला पैसे देतात 10 लोक मिळून बिना व्याजाने, मग दुसऱ्याचा नंबर लागतो, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारते, त्याची सुधारते, तसा सेम साधा कॉन्सेप्ट आहे हा. आपल्याला एकाला 10-10 तोळे द्यायचे आहे, कारण सिनियरला तशा कंडिशन्स आहेत की त्याच्याच खाली टाकायचं आणि 12 टेबल क्रॅक करायचं. प्रत्येकजण 12 टेबल क्रॅक करतो आणि एका छोट्या पॅकेजला 45 लाख अर्न करतो. मग कंपाऊंडिंग होऊन 3 कोटी कमवत जातो. आणि हा 7 पिढ्या खातील, कारण गोल्ड कधी संपत नाही. गोल्ड आपल्या जवळचा संपतो. मार्केटमधला गोल्ड एकदा बनला तर तो नाही संपत, माणूस संपून जातो. पण सोनं कधी संपत नाही, बरोबर आहे. माणूस संपून जातो पण सोनं संपत नाही, पिढीला पास होते. बाकी लोकांचे सगळे बिझनेसमॅन सेटअप आहेत, त्याची पिढ्याने पिढ्या तेच दुकानदारी चालवतात, कारण बापाने मोठा एम्पायर उभा केलेला आहे. आपल्याकडे तसंच नाही. क्लास 1 ऑफिसरही असेल ना, रिटायर झाल्यावर त्याचे पोरं पुरे बेरोजगार. म्हणून हा प्लॅन असा डिझाईन केला आउट ऑफ रोटेशनमध्ये. जर गोल्ड संपत नाही तर तुमचा इन्कम पण संपलं नाही पाहिजे. 7 पिढ्या 3 करोड कमवत राहा आणि सधन व्हा, हाच कॉन्सेप्ट आपण डेव्हलप केला. त्यासाठी दादा आमच्या ऑफिसला आले. रोहित दादांचा आपल्याला नेहमी आशीर्वाद राहील. समोरचे चांगले मोठे प्लॅनिंग्स आहेत. एकच उद्देश आहे सगळ्यांचा त्यांची एक मोठी इंटरनॅशनल लेवल फिल्म पण बनत आहे बाबासाहेबांची. काहीच लोकांना बाबासाहेबांचं बॅकग्राऊंड लिटरेचर माहिती आहे, फॉरेनमध्ये काय होते कसे होते, राईट. तर त्यांना फॉरेनच्या लोकांनी सांगितलं म्हणून त्यांचा इंटरेस्ट अजून जास्त. तर त्यांनी फेरी गाथेवरही खूप मोठं गोल्डचं ते तयार केलेलं आहे आणि स्वतः रायटिंग करून ते समर्पण केलेलं आहे. त्याच्यामुळे दादांचे खूप मोठे धन्यवाद आणि त्यांना मनापासून तळमळ आहे की आपल्या लोकांनी पुढे यावं आणि गोल्ड सोबत जुळावं आणि आपला उद्धार करून घ्यावा. ठीक है, थैंक यू वेरी मच. दोस्तों इस वीडियो को जितना हो सके उतना फॉलो कीजिए और आगे आने वाली वीडियो में मैं आपको हर एक इंफॉर्मेशन देते रहूँगा, इसलिए कमेंट सेक्शन में आपकी राय ज़रूर बताइए. अगर आपके माइंड में कोई क्वेश्चन हो वो भी मुझे कमेंट में ज़रूर बताइए, ताकि मैं आपके हर एक सवाल उनके पास पहुंचा सकूं और जो भी प्रॉब्लम आ रही है उनके ऊपर भी आपको राय दे सकूं. और जितने आने वाली अपडेट्स है मैं आपको इसी चैनल के माध्यम से देते रहूँगा, इसलिए इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और जितना हो सके उतना आप शेयर ज़रूर कीजिए. दोस्तों मिलते हैं हमारे नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए आप सभी को नमो बुद्धाय, क्रांतिकारी, जय भीम.